नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि भावी शिक्षकांनो. ए प्लस गुरु या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये ना म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की सुरू केलं आपण संख्या व संख्येचे प्रकार. आपण आलतो जोडमूळ संख्यापर्यंत. एक 2 मिनिटामध्ये काय करूया आपण रिव्हिजन करूया. नैसर्गिक संख्या पहिलं बघितलं होतं आपण नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो? ज्याची सुरुवात 1 पासून होते. ज्या संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते त्याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. पुढचं बघितलं होतं आपण पूर्ण संख्या म्हणजे काय? आता पूर्ण संख्या म्हणजे काय? की ज्या शून्य आणि नैसर्गिक संख्या, शून्य आणि नैसर्गिक संख्या यांचा जो संख्या समूह बनतो, त्याला आपण म्हणतो पूर्ण संख्या. त्यानंतर बघितलं पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्या ऋण संख्या येत्या, धन संख्या येत्या आणि शून्य या सगळ्यांचा जो समूह बनतो, त्याला म्हणतो आपण पूर्णांक संख्या. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? पूर्णांक संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची? पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचा? पूर्णांक संख्येची वजाबाकी कशा पद्धतीने करायची? हे बघितलं होतं. त्यानंतर बघितलं होतं आपण समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 येतं त्या संख्येला आपण म्हणतो समसंख्या. आता विषम संख्या म्हणजे काय बघितलं होतं आपण? ज्या संख्येला 2 ने निशेष भागच जात नाही. आता निशेष भाग जाणे म्हणजे नेमकं काय? तर बाकी खाली शून्य राहणे. आता निशेष भाग जातच नाही याचा अर्थ बाकी खाली शून्य राहत नसेल, तर त्या संख्येला म्हणतो आपण विषम संख्या किंवा ज्या संख्येचे एकक स्थान तुम्हाला 1 दिसलं, 3 दिसलं, 5 दिसलं, 7 दिसलं आणि 9 दिसलं, की समजायचं त्या संख्येला काय म्हणायचं त्या ठिकाणी विषम संख्या. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघितला होता मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 व त्याखेरीज कोणत्याही दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला म्हणतो आपण मूळ संख्या. आपण बघितलं सगळ्या मूळ संख्या काढल्या होत्या मी कालच्या लेक्चरमध्ये. मग 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत तुमच्या? 25 आहेत. 1 ही मूळ पण नाही आणि तुमची संयुक्त पण नाहीये राजा. 1 अशी संख्या तुम्हाला प्रश्न विचारला, कोणती संख्या आहे जी मूळ पण नाही आणि संयुक्त नाही? ती म्हणजे संख्या तुमची आहे 1. 1 सोडून लक्षात ठेवा तुमच्या बाकीचे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या जी आहे किती आहेत? 25 आहेत. त्यानंतर आपण बघितलं जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या 2 क्रमांकात मूळ संख्यामध्ये 1 लक्षात फक्त आणि फक्त 1 तुमची संयुक्त संख्या असते. 1 फक्त काय असते? संयुक्त संख्या असते किंवा ज्या क्रमांकात 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो. ज्या क्रमांकात मूळ संख्या घेतल्या तुम्ही आणि त्या मूळ संख्यामध्ये जर 2चा फरक असेल, तर त्याला म्हणायचं असतं जोडमूळ संख्या. कालपर्यंत कालच्या लेक्चरला आपण इथपर्यंत आलतो. आज आपल्याला बघायचं आहे मूळ संख्या झालं. मूळ संख्यानंतर मूळ संख्या म्हणजे सगळ्याला कळालं. त्यानंतर जोडमूळ संख्या बघितल्या. आता आपल्याला बघायचं आहे संयुक्त संख्या. कोणत्या संख्या बघायच्यात आपल्याला? संयुक्त संख्या. सगळ्यांनी फळ्याकडे लक्ष द्यायचंय. वहीमध्ये वही आपल्याकडे समोर असली, आपली वही आपल्या जवळ असली पाहिजे, पेन आपल्या जवळ असला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लिहून घेतल्या तर तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होणार. फक्त लेक्चर ऐकून ते होणार नाही. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला ती लिहून घ्यावी लागेल. बघा आपल्याला आता बघायचं पुढची संयुक्त संख्या. पुढचा संख्या आणि संख्याचा प्रकार आहे तुमचा संयुक्त संख्या. मग नेमकं संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? संयुक्त संख्या कशाला म्हणतो आपण? संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या. बघा 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या ज्या संख्या असतात, 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या किंवा एक खेरीज म्हणजे एक सोडून एक खेरीज मूळ नसलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. संयुक्त संख्या असे म्हणतात. बघा ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया आपण. समजा उदाहरणार्थ मी घेतलं 4. बघा
4चे विभाजक किती? आता 4चे विभाजक म्हणजे काय? तर 4ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 4ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 न भाग जातो, 2 न पण भाग जातो आणि 4 न पण भाग जातो. समजा तुम्ही 6 घेतलं. बघा 6चे विभाजक कोणते? 1 घेतलं. त्याला 2 ने पण भाग जातो, 3 न पण भाग जातो आणि कितीने जातो? 6 ने भाग जातो. म्हणजे इथं मूळ संख्येला 2च विभाजक असतात. 1 आणि ती स्वतः एक संख्या. पण संयुक्त संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, त्यांना म्हणायचं असतं संयुक्त संख्या. किंवा एक खेरीज मूळ नसलेल्या संख्या म्हणजे मूळ सोडून बाकीच्या राहिलेल्या सगळ्या संख्या ह्या कशा आहेत? तुमच्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे इथं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्ही शिक्षकांनो, की 2 पेक्षा जास्त विभाजक ज्या संख्येला आहेत किंवा असं पण म्हणू शकता, ज्या मूळ संख्या नाहीत, मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या ह्या कशा असतात? तुमच्या संयुक्त संख्या असतात. उदाहरणार्थ दिलेलं आहे. मग 1 ते 100 पर्यंत, आता 1 ते 100 मध्ये 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या एकूण किती आहेत? आता या कालच्या लेक्चरला मी सांगितलं होतं, एक ही तुमची संयुक्त संख्या ही नाही आणि तुमची मूळ संख्या पण नाहीये. आता ती का नाहीये? तर इकडं आपण अलग समजून घ्या थोडंसं. आता 1 ची विभाज्य किती रे बाबा? 1च. 1 चा विभाज्य किती येतो? 1च येतो. तर एखादी मूळ संख्या घेतली मी समजा तुमची 3 घेतली. 3 ची विभाज्य कोणते? 1 आणि 3. समजा मी एक संयुक्त संख्या घेतली 6 घेतली. 6 ची विभाज्य कोणते रे तुमचे? 1, 2, 3 आणि 6. मला सांगा 1 ला विभाजक किती आलं तुमचा? 1च आलाय. 3 ला विभाजक किती आले तुमचे? 1 आणि 3 आलेत. 6 ला विभाजक किती आलेत? 1, 2, 3 आणि 6 आलेत. म्हणजे इथं 2 पेक्षा जास्त विभाजक आलेत. म्हणून ह्याला संयुक्त संख्या म्हणतो. ह्याला काय म्हणतो? संयुक्त संख्या. का संयुक्त संख्या म्हणतो ह्याला? कारण ह्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला संयुक्त म्हणतो. ज्या संख्येला 2 विभाजक असतात त्याला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. काय म्हणतो? मूळ संख्या. का? मूळ संख्याला 1 आणि ती स्वतः संख्या विभाजक असते. म्हणजे मूळ संख्येला 2च विभाजक असतात फक्त. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मूळ म्हणतो. पण 1 ला 1 चा एकच विभाजक आहे. याचा अर्थ ती मूळमध्ये पण जात नाही आणि ती संयुक्तमध्ये सुद्धा जात नाहीये. पहिली होती पण शास्त्रज्ञांनी आता ती मूळ संख्येच्या यादीतून काढून टाकलेली आहे. त्यामुळे आता सध्या तर लक्षात ठेवायचं, 1 ही तुमची मूळ पण नाही आणि संयुक्त नाही. का नाही? कारण मूळचे 2 विभाजक असतात आणि संयुक्तचे किती असतात? 2 पेक्षा जास्त असतात. ती कुठल्याच कॅटेगरीमध्ये बसत नाहीये. त्यामुळे 1 ही तुमची मूळ पण नाही. 1 ही तुमची मूळ पण नाही. मूळ व संयुक्त नाही. मूळ व संयुक्त नाहीये. व म्हणायचं वाटल्यास. क्लिअर बाबा? संयुक्त संख्या म्हणजे काय? क्लिअर झालं. मग आता 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती? आता आपल्याला माहित आहे 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत तुमच्या टोटल संख्या 100. मग त्यामध्ये 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आपल्या किती आहेत रे? मूळ संख्या आपल्या 25 आहेत. बरोबर आहे. मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या किती आहेत? त्या 25 आहेत. मूळ संख्या आपल्याला 25 घावल्या. राहिल्या किती रे संख्या? 75. राहिले किती संख्या तुमच्या? 75. 100 मधून 25 गेले, राहिले 75. 75 मधून पण एक घालवायचं आहे. काय घालवायचं आहे? कारण एक ही अशी संख्या आहे जी संयुक्त पण नाही, तुमची मूळ पण नाही. वजा 1 केलं किती आलं? 74 आलं. म्हणजे 1 ते 100 पर्यंत ज्या संयुक्त संख्या आहेत, त्या संयुक्त संख्या एकूण किती आहेत तुमच्या? 74 आहेत. 74. त्यामुळे जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 74. किती असलं पाहिजे? 74. चला क्लिअर करे बाबा. संयुक्त संख्या म्हणजे क्लिअर का? चला जाऊया पुढच्या संख्येकडे. पुढची आहे सहमूळ संख्या. पुढची कोणती आहे तुमची? सहमूळ संख्या आहे. तर आपल्याला बघायचे सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्या हे खूप आयएमपी आहे. सहमूळ संख्या का रे? तुम्ही जर 2013 पासून 2025 पर्यंत सगळे टीईटी पेपर क्रमांक 1 चे जर तुम्ही प्रश्न उचलले, तर टीईटी पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला प्रत्येक इयरला लक्षात ठेवा 1 ते 2 एक तरी प्रश्न 100% विचारले. कमीत कमी एक प्रश्न विचारलेला आहे सहमूळ संख्येवरती. सहमूळ संख्येवरती एक तरी प्रश्न विचारलेला आहे. मग सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? सहमूळ संख्या कशाला म्हणतो? 2 संख्येचा एक खेरीज. बघा,
दोन संख्याचा दोन संख्याचा दोन संख्याचा दोन संख्याचा एक खेरीज एक खेरीज बघा दोन संख्या आहे तुमच्या आणि त्या दोन संख्येचा एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक नसलेला एक खेरीज कोणताही कोणताही सामायिक विभाजक नसलेल्या नसलेल्या संख्यांना 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 म्हणतात सहमूळ संख्या. काय म्हणतात तुमच्या सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे काय लक्षात ठेवणार दोन संख्याचा एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक नसलेल्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा तुमचं 4 आणि 7 उदाहरणार्थ घेतलं पहिलं आपण 4 आणि 7 पुन्हा दुसरं उदाहरण घेतलं 15 आणि 8 15 आणि 8 तर मला सांगा आपली सहमूळ संख्येची व्याख्या काय रे सहमूळ संख्येची व्याख्या काय की एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक नसलेल्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. तर इथं आपण काय करूया विभाजक पाडूया ह्याचे काय करूया विभाजक पाडूया. समजा मी 4 ची विभाजक पाडतो 4 ची विभाजक कोणकोणते रे 4 चे विभाजक तुमचे कोणकोणते तर एक न भाग जातो त्याला 2 न पण भाग जातो आणि 4 न भाग जातो म्हणजे 4 चे विभाजक आले 1 2 आणि 4. 7 चे विभाजक कोणकोणते रे 1 आणि 7 1 आणि 7 ह्या 4 चे विभाजक आणि 7 च्या विभाजकामध्ये किती विभाजक सामायिक आहे तुमचे एकच आहे का एकच त्या ठिकाणी. आता खाली या तुमचं 15 आणि 8 मध्ये 15 चे विभाजक घ्या 1 आहे 3 आहे 5 आहे पुन्हा कुठल्या संख्येने भाग जातो का रे नाहीये पुन्हा डायरेक्टली तुमचं 15 ओके. पुन्हा 8 चे विभाजक कोणते 1 आहे 2 आहे 4 आहे आणि किती आहे तुमचं 8 आहे. आता 15च्या विभाजक मध्ये आणि 8च्या विभाजक मध्ये किती सामायिक विभाजक आहेत तुमचे एकच आहे ना तुमचा एकच आहे तुमचा सामायिक विभाजक तुमचा. म्हणजे अशा संख्या लक्षात ठेवा ज्या दोन संख्या घेतल्या आणि त्या दोन संख्येचा एक खेरीज कोणताही सामायिक विभाजक नसलेल्या ज्या संख्या असतात त्यांना म्हणतो आपण त्या ठिकाणी त्यांना म्हणतो सहमूळ संख्या. क्लिअर का रे बाबा सहमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या म्हणजे क्लिअर क्लिअर का रे बाबा. अजून एक समूळ संख्येची व्याख्या काय लक्षात ठेवायची बघा आता ही समूळ संख्या म्हणजे क्लिअर झालं तुमची. अजून एक व्याख्या काय लक्षात ठेवायची क्रमागत क्रमागत दोन नैसर्गिक संख्या क्रमागत दोन नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या क्रमागत दोन नैसर्गिक संख्या ह्या एकमेकीच्या 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 सहमूळ संख्या असतात किंवा सहमूळ जोडी असते सहमूळ संख्या असतात. बघा अजून एक काय व्याख्या लक्षात ठेवायची की क्रमागत दोन नैसर्गिक संख्या येत्या आणि त्या नैसर्गिक संख्या एकमेकीच्या सहमूळ संख्या असतात किंवा सहमूळ संख्या म्हणतात त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. मग क्रमागत तुमच्या 2 घ्या 3 आणि 4 असेल तुमचं 3 आणि 4 असेल तुमचं. पुन्हा काय रे बाबा 5 आणि किती असेल तुमचं 6 असेल 5 आणि 6 घेतलं 5 ची विभाजक पाडले 6 ची विभाजक पाडले दोघांमध्ये कॉमन तुम्हाला एकच दिसेल त्या ठिकाणी. याचा अर्थ क्रमागत दोन नैसर्गिक संख्या आहे एकमेकीची सहमूळ संख्या असतात. क्लिअर करे बाबा समूळ संख्या म्हणजे काय सगळ्यात IMP पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही प्रिव्हियस चे क्वेश्चन उचलून बघू शकता. तिथं तुम्हाला जर गेला तर तुम्हाला TET पेपर क्रमांक 1 मध्ये 2 मध्ये तुम्हाला एक तरी क्वेश्चन 100% होणार. चला क्लिअर करे बाबा एकदा बघून घ्या. आपण आता फक्त बेसिक बघतो लक्षात ठेवायचं ह्याच्यावरची उदाहरणं जे येते आपण ती सेपरेट पाहणार आहात. फक्त आपण कन्सेप्ट समजून घेतोय की समूळ संख्या म्हणजे नेमकं काय प्लस समूळ संख्येवरचं मी युट्यूबला लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. चला क्लिअर करे जाऊया का पुढं.
चला जा या पुढचं सहमूळ संख्या क्लिअर झालं तुमचं. आता आपल्याला बघायचं काय माहिती का, गुणाकार व्यस्त संख्या. आपल्याला बघायची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे नेमकं काय. गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या. मग कशाला म्हणायचं गुणाकार व्यस्त संख्या. ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार एक येतो बघा, ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार किती येतो, एक येतो, त्यांना म्हणायचं परिमेय, सॉरी, त्यांना म्हणायचं एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या. इथं व्याख्या लिहितो, ज्या दोन परिमेय संख्यांचा, दोन परिमेय संख्यांचा गुणाकार, गुणाकार, गुणाकार एक येतो, एक येतो. ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार किती येतो तुमचा, एक येतो, त्या संख्या एकमेकीच्या, बघा त्या संख्या, त्या संख्या एकमेकीच्या, एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात, गुणाकार व्यस्त संख्या असतात, व्यस्त संख्या असतात. समजतंय का रे, समजतंय का. ज्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार एक येतो, म्हणजेच त्या एकमेकीच्या कशा असतात, गुणाकार व्यस्त संख्या असतात. बघा उदाहरणार्थ घेऊया आपण आता. उदाहरणार्थ मी घेतलं, उदाहरणार्थ घेतलं मी 5, उदाहरणार्थ घेतलं मी 5. मला सांगा 5 ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार. 5 ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार, 5 ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार. तर 5 ची गुणाकार व्यस्त संख्या येणार 1/5. किती येणार तुमची, 1/5 येणार. 5 ची गुणाकार व्यस्त संख्या किती आली, 1/5 आली. समजा मी दुसरं उदाहरण लिहिलं 5/7. 5/7 गुणाकार व्यस्त संख्या काय, गुणाकार व्यस्त संख्या काय. आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय, बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे. मग गुणाकार व्यस्त म्हणजे काय, छेद असतो. आता इथं छेद नाही म्हणजे 5 ला 1 असतो ना तुमचा, काय ना म्हणजे खाली छेद 1 असतो. मग छेद जातो अंशाला आणि अंश जातो छेदाला तुमचा, म्हणजे अंश कुठे गेला छेदाला आणि छेद कुठे गेला अंशाला, त्याला म्हणायचं असतं गुणाकार व्यस्त संख्या. 5/7 ची गुणाकार व्यस्त संख्या किती येणार तुमची इथं, 7/5 येणार. किती येणार, 7/5 येणार. का रे बाबा 7/5, कारण छेद अंशाला आणि अंश कुठे येतो तुमचा, छेदाला येतो. क्लिअर करे बाबा, गुणाकार व्यस्त संख्या क्लिअर का मला सांगा. समजा मी -3/5 घेतलं बघा, किंवा -3/7 घेतो. -3/7 ची गुणाकार व्यस्त संख्या काय असेल, गुणाकार व्यस्त संख्या काय असेल. -3/7 आता गुणाकार व्यस्त म्हणजे संख्या म्हणजे काय, छेद न्यायचा अंशाला, अंश आणायचा छेदाला, म्हणजे इथं आलं 7/3. पण आता काय करतील माहिती का काय काय जण, सर इथं मायनस आहे आणि मग मायनस मी खाली नेऊ का, तर नाही. लक्षात ठेवा, मायनस ही तुमची त्याची पोझिशन हलवत नाही, त्याची जागा हलत नाहीये. तुमचा मायनस जिथं आहे तिथंच लिहायचं किंवा मध्यभागी बरोबर लिहिला तरी चालतो, तुमचा खाली नाही जाणार तो. याचा अर्थ जिथं मायनस आहे तिथंच मायनस ठेवायचं, फक्त संख्या छेदाची अंशाला अंश कुठाना छेदाला. याचा अर्थ वजा चिन्ह कशाला राहणार तुमचं, 7लाच राहणार. याचा अर्थ तुमचं उत्तर आलं -7/3. त्यामुळे गुणाकार वजाबाकी संख्या, वजा तुम्हाला दिला असेल संख्येच्या अगोदर, तुम्हाला परिमेय संख्येच्या अगोदर जर तुम्हाला काय दिलं असेल, वजा चिन्ह दिलं असेल, तर तुम्ही लक्षात ठेवायचं व्यस्त करताना छेद अंशाला आणि अंश छेदाला, पण वजा चिन्हाला त्याची जागा हलवू नका, आहे तिथंच ठेवा त्याला. क्लिअर का रे बाबा. चला गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे क्लिअर का. चला अजून ह्याची गुणाकार व्यस्त संख्या वगैरे काय असते ते आपण घातांक या टॉपिकमध्ये पाहणार आहोत, तिथं डिटेलमध्ये व्यवस्थित पाहू. इथं फक्त आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय त्याची फक्त कन्सेप्ट समजून घ्या. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे अशी संख्या ज्याचा दोन परिमेय संख्याचा तुम्ही गुणाकार केला त्याचा गुणाकार एकच येतो. आता दोघांचा गुणाकार करा की, समजा मी इथं गुणाकार केला बघा, इथं तुम्ही गुणाकार केला 5 आणि 1/5चा, 5 गुणाकारामध्ये 1/5 केला, तर मला सांगा 5 ला 5 काय झालं तुमचं, कॅन्सल झालं, आलं किती तुमचं, एकच आलं. समजा इथं घ्या, तुमचं 5 किती आलं, 7 आलं, आणि 7 किती आलं तुमचं, 5 आलं. 7 ला 7 कॅन्सल झालं, 5 ला 5 कॅन्सल झालं, राहिलं किती तुमचं, 1 राहिलं. याचा अर्थ गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे दोन परिमेय संख्याचा तुम्ही गुणाकार केला की 1 येतो,
त्याला म्हणायचं गुणाकार व्यस्त संख्या. किंवा ते सुव्याख्या त्या सोडून तिकडे जाऊ दे बोंबलत. गुणाकार व्यस्त म्हणजे छेद अंशाला अंश कुठं आणायचा छेदाला बस. आणि फक्त माहिती चिन्ह जिथं आहे तिथं ठेवायचं, त्याला हलवायचं नाही. क्लिअर करे बाबा गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय. पुढे जायला बरं, पुढे जायचं आपल्याला परिमेय संख्या. पुढे जायचं आपल्याला काय परिमेय संख्या. तर परिमेय संख्या कशाला म्हणायचं. परिमेय संख्या कशाला म्हणतो. परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय. बघा तर ह्याची व्याख्या काय. पी या पूर्णांक संख्येला, पी या पूर्णांक संख्येला, पी या पूर्णांक संख्येला शून्यत्तर पूर्णांक संख्येने, शून्यत्तर पूर्णांक संख्येने, शून्यत्तर पूर्णांक संख्येने भागले असता, भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या. जी गुणोत्तरीय संख्या तुम्हाला मिळते, मिळणारी गुणोत्तरीय संख्या, मिळणारी दिसतंय ना रे फळ्यावरच, मिळणारी गुणोत्तरीय संख्या, गुणोत्तरीय संख्या, गुणोत्तरीय संख्या. एक मिनिट, पी या पूर्णांक संख्येला क्यू या म्हणायचं, सॉरी क्यू या राहिले तर क्यू, क्यू या क्यू या शून्यत्तर पूर्णांक संख्येने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय जी संख्या आहे, गुणोत्तरीय संख्या, त्यास परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या म्हणतात. व्याख्या विचारू शकतात परीक्षेला. परिमेय संख्या म्हणजे काय, किंवा आपल्याला माहित असलं पाहिजे. आपल्याला भावी शिक्षक बनायचं तर नेमकं परिमेय संख्या म्हणजे काय. तर पी या पूर्णांक संख्येला शून्यत्तर पूर्णांक संख्येनं भागलं आणि जे काही तुमची मिळणारी गुणोत्तरीय संख्या आहे त्याला म्हणायचं परिमेय संख्या. आता ही व्याख्या थोडीशी दिमागात बसत नसेल, सोडून द्या त्या व्याख्याला, चला जाऊ द्या तिकडं. फक्त परीक्षा दृष्टिकोनात ती व्याख्या खूप महत्वाची आहे. पण एक साधा आणि सिंपल सांगतो तुम्हाला. काय रे बाबा, जी संख्या पी छेद क्यू रूपामध्ये दर्शवली जाते, जी संख्या पी छेद क्यू रूपामध्ये दर्शवली जाते आणि क्यू इज नॉट इक्वल टू 0, क्यू इज नॉट इक्वल टू 0, ह्याला म्हणायचं परिमेय संख्या. बस. म्हणजे जी संख्या अंश आणि छेदामध्ये असते आणि छेदाला शून्य नसेल तर त्याला म्हणायचं परिमेय संख्या. मग आता पीच्या ठिकाणी काय येणार बघा, पीच्या ठिकाणी नेमकं काय येणार तुमचं, तर कोणतीही पूर्णांक संख्या, कोणतीही पूर्णांक संख्या, कोणतीही पूर्णांक संख्या येणार. कोणती, पीच्या ठिकाणी कोणतीही पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, आपण मागच्या लेक्चरला बघितलं कालच्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या मिळून जो संख्या समूह बनतो त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या, इंटिजर्स नंबर. मग पूर्णांक संख्येमध्ये धन पण येतात, ऋण पण येतात संख्या, आणि तुमचं शून्य पण येतो. म्हणजे तुमच्या अंश स्थानी तुम्हाला शून्य चालेल का, हो चालेल, आला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ऋण आलं तर चालेल का, चालेल, काहीच प्रॉब्लेम. धन आलं चालेल का, चालेल, काहीच प्रॉब्लेम. पण क्यूच्या ठिकाणी शून्यत्तर पूर्णांक संख्या, क्यूच्या ठिकाणी लक्षात ठेवायचं शून्यत्तर पूर्णांक संख्या, शून्यत्तर पूर्णांक संख्या म्हणजे शून्यत्तर पूर्णांक संख्या म्हणजे काय, शून्य सोडून त्या ठिकाणी शून्य येणार नाहीये. म्हणजे आपल्याला साध्या लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा, वरती काय येणार, धन येणार, ऋण येणार, शून्य येणार. खाली काय तुमचं धन आणि फक्त ऋण, पण शून्य येणार नाही. खाली जर शून्य आलं तर तुमची ती परिमेय संख्या होणार नाहीये. उदाहरणार्थ घेऊया आपण, उदाहरणार्थ घेऊया. उदाहरणार्थ समजा मी 5 काय केलं, 2 केलं, परिमेय संख्या आहे का बाबा सांगायचं. मी 0/6 लिहिलं, परिमेय संख्या आहे का ते सांगायचं. मी 7/0 लिहिलं, परिमेय संख्या आहे का नाही ते सांगायचं. मी समजा -3 किती लिहिलं, 5 लिहिलं, परिमेय संख्या आहे का नाही ते सांगायचं. मग आता मला सांगा, ही परिमेय संख्या आहे का 5/2 आहे. परिमेय संख्या ओळखताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की छेदाला शून्य नाही आला पाहिजे. छेदाला जर शून्य आला तर ती परिमेय संख्या होणार नाहीये. ही परिमेय संख्या होईल का, होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. 0/6 परिमेय संख्या होईल का, होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण अंशस्थानी आपल्या धन पण चालतं, ऋण पण चालतं आणि शून्य पण चालतं. 7/0, 7/0 क्यूच्या ठिकाणी आपल्याला शून्य नको आहे, याचा अर्थ ही परिमेय संख्या होणार नाहीये.
आणि -3/5 चालतं का? हो चालतं, कारण तुमच्या अंश स्थानी तुमचं धन पण चालतं, ऋण पण चालतं, शून्य पण चालतं. छेदस्थानी फक्त ऋण आणि तुमचं धन चालतं, शून्य चालत नाही. याचा अर्थ ही पण परिमेय संख्या आहे का? आहे. याचा अर्थ परिमेय संख्या म्हणजे लक्षात ठेवायचं, जी संख्या p छेद q रूपामध्ये दर्शवली जाते आणि q इज नॉट इक्वल टू 0, याचा अर्थ छेदस्थानी फक्त शून्य आला की ती परिमेय संख्या होणार नाहीये. बाकी सगळ्या होऊन जातील त्या ठिकाणी. त्यानंतर थोडंसं आपण ह्याला परिमेय अपरिमेयची सगळी गणित नेक्स्ट जसं जसं आपण पुढे सरकत जाईल त्यानुसार ते आपण बघणार आहोत. तिथं मात्र तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल परिमेय संख्या. फक्त आता समजून घ्या की परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय. चला मी अजून एक उदाहरण देतो वाटल्यास. 0/4 परिमेय संख्या होईल का? हो होईल, लक्षात ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला छेदस्थानी मायनस चालेल, छेदस्थानी आपल्याला धन चालेल, अंश छेदस्थानी आपल्याला शून्य नको, अंशस्थानी शून्य चालेल, ऋण चालेल आणि धन पण चालेल. ह्याला म्हणायचं परिमेय संख्या. म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय? खाली फक्त शून्य आला की ती परिमेय संख्या होणार नाही, बाकी होऊन जाते. लक्षात ठेवा. क्लिअर करा बाबा परिमेय संख्या. क्लिअर करे बाबा. जाऊया पुढच्याकडे. ते पुढचा मुद्दा आता परिमेय संख्या झाली. आता बघायचं आपल्याला अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. चला, अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर काही काही पुस्तकामध्ये जर गेला तुम्ही, बाजारी पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं दिलं, तिथं लक्षात ठेवा. अपरिमेय संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या अपरिमेय असतात. पण नाही ना, आपण टीईटीचा अभ्यास करतोय, आपल्याला शिक्षक व्हायचंय, आपल्याला जास्तीत जास्त आधार हा कशाचा घ्यायचा आहे? पाठ्यपुस्तकाचा घ्यावं लागणार, कारण सगळे क्वेश्चन टीईटीचे पाठ्यपुस्तकातले येतात. बाहेरचं मार्केटमधलं पुस्तक काही उचलायची गरज नाही, किंवा स्कॉलरशिपचं पुस्तक उचला, त्यातलेच क्वेश्चन असतात तुमचे. आणि बरेचसे क्वेश्चन हे रिपीट त्याच टाईपचे असतात. क्वेश्चन हाय असं नाहीत, कधी कधी येतो, पण एखादी लक्षात ठेवा क्वेश्चन टाईप मात्र तोच, फक्त तुमची व्हॅल्यू चेंज केलेली असते त्या ठिकाणी. मग आपल्याला घ्यायचा जास्तीत जास्त आधार कशाचा त्या ठिकाणी? तर पाठ्यपुस्तकाचा. पाठ्यपुस्तकाच्या 8वीच्या पुस्तकामध्ये गेला तर तुम्हाला ह्याची परिमेय आणि अपरिमेय संख्येची व्याख्या तिथं आढळून येईल. लक्षात ठेवा. जुनं तुम्ही 8वीचं पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमची ती व्याख्या दिसून येईल. मग अपरिमेय संख्या काय? बाजारी पुस्तकात गेला तिथं सांगितले तुमची की परिमेय संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या ज्या असतात, लक्षात ठेवा, ते परिमेय बरोबर आहे. ते सुद्धा परिमेय संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या कशा असणार? तुमच्या अपरिमेय संख्या असणार त्या ठिकाणी. पण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये व्याख्या नेमकी कोणती दिली? ज्या संख्येचं, तर लिहितो, ज्या संख्याचे दशांश अपूर्णांकातील रूप, दशांश अपूर्णांकातील रूप, अपूर्णांकातील रूप अखंडित असते, अखंडित असते, अखंडित असते, परंतु आवर्ती नसते, परंतु आवर्ती नसते, परंतु आवर्ती नसते, आवर्ती नसते. म्हणजे रिकरिंग नसतं. म्हणजे काय? रिकरिंग नसतं, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या संख्येचं रिपिटेशन होत नाही. म्हणजे एखाद्या संख्येचं रिपिटेशन झालं तर ते आवर्ती झालं तुमचं, त्यावरती रिकरिंग आलं तुमचं. म्हणजे फक्त दशांश अपूर्णांक रूप कसं असलं पाहिजे तुमचं? अखंडित. आता दशांश अपूर्णांक आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहे, तरी पण मी तर तुम्हाला समजून सांगतो. अगोदर एक गोष्ट समजून घ्या की पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय आणि पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या म्हणजे काय, हे समजून घ्या अगोदर. इथं लिहितो मी, 2 भाग करतो इथं. पूर्ण वर्ग संख्या आणि दुसरं पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या. समजा मी इकडे संख्या देतो, समजा मी 2 दिली, 3 दिली, 5 दिली, 9 दिलं, 16 दिलं, 25 दिलं, 36 दिलं, 64 दिलं, 35 दिलं, 47 दिलं, 48 दिलं, 75 दिलं, 100 दिलं, आणि तुम्हाला ह्या संख्या दिल्या आणि सांगितलं की ह्यातल्या पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आणि पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या कोणत्या. त्याला काय आपल्याला क्लासिफिकेशन करायचं, इथं वर्गीकरण करायचं आपल्याला. वर्गीकरण करताना एक लक्षात ठेवायचं, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या आणि पूर्ण वर्ग असलेल्या संख्या. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचं वर्गमूळ निघतं, ज्या संख्येचं वर्गमूळ निघतं. आणि पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचं वर्गमूळच निघत नाही. मग मला सांगा, ह्यापैकी संख्येपैकी तुम्हाला 2 भागामध्ये विभाजन करायचं त्याचं. 2 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का हो?
नाही ना. 2चं वर्गमूळ कुठं निघतं? वर्गमूळ कुठं निघतं? वर्ग म्हणजे काय, एका संख्येचा 2 वेळा गुणाकार करणे आणि त्याचं वर्गमूळ घेणे. आपल्या 2 ही संख्या जी आहे, त्या 2 संख्येचं वर्गमूळ कुठं निघतं? नाही. याचा अर्थ ती पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे. पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे. 3 घ्या. 3चं मला सांगा वर्गमूळ निघतं का हो? नाही निघत. याचा अर्थ ती पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे. 5 घ्या. 5चं वर्गमूळ निघतं का? नाही. याचा अर्थ 5 सुद्धा लक्षात ठेवा पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे तुमची. 9 घ्या. 9चं वर्गमूळ निघतं का? 9 कुठल्या संख्येचा वर्ग आहे का? आहे की 2 वेळा गुणाकार. कशाचा? 3चा. 3 गुणाकारामध्ये 3 केलं. 3 तर किती आलं तुमचं? 9 आलं राजा. याचा अर्थ 9चं वर्गमूळ निघतं. याचा अर्थ ती पूर्ण वर्ग संख्या इकडे आली तुमची पूर्ण वर्ग संख्या. पुढे गेला 16. 16चं वर्गमूळ निघतं का? हो निघतं. किती निघतं? 4 निघतं. याचा अर्थ ती पूर्ण वर्ग संख्या आहे 16. 25 घेतलं. 25चं वर्गमूळ निघतं का? हो निघतं. याचा अर्थ 25 सुद्धा तुमची पूर्ण वर्ग संख्या आहे. पुढे जावा तुमचं किती आहे? 36. 36चं सुद्धा वर्गमूळ निघतं. 36चं वर्गमूळ 6 येतं. याचा अर्थ 36चं वर्गमूळ निघतं. याचा अर्थ ती पूर्ण वर्ग संख्या आहे. दिसतंय का रे बाहेरचं? पूर्ण वर्ग संख्या. 64 घेतलं. 64चं वर्गमूळ निघतं का? हो निघतं. 64 सुद्धा तुमची पूर्ण वर्ग संख्या आहे. पुढे किती आहे तुमचं? 64 झालं की 35. 35चं वर्गमूळ निघतं का रे? नाही निघत. 35चं वर्गमूळ नाही. कुठल्या संख्येचा 2 वेळा गुणाकार नाही? याचा अर्थ 35 ही पूर्ण वर्ग नसलेली संख्या झाली तुमची. पुढं 47. 47 सुद्धा वर्गमूळ निघत नाही. 47 सुद्धा ही पूर्ण वर्ग नसलेली संख्या झाली. 48चं सुद्धा वर्गमूळ निघत नाही राजाओ. 48 सुद्धा पूर्ण वर्ग नसलेली संख्या झाली. 75चं वर्गमूळ निघतं का? नाही निघत. 75 कुठल्या संख्येचा 2 वेळा गुणाकार नाहीये. 75 एका संख्येचा 2 वेळा गुणाकार केला तुमची वर्ग संख्या मिळते. आहे काही? 75 नाहीये. 100. 100 आहे का रे? एका संख्येचा 2 वेळा गुणाकार केला, 10चा गुणाकार केला, किती भेटला आपल्याला? 100. याचा अर्थ 100चं वर्गमूळ 10 आलं. याचा अर्थ 100 ही तुमची पूर्ण वर्ग संख्या आहे. तर मी का वर्गीकरण करायला सांगितलं तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या आणि पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येमध्ये? कारण ज्या पूर्ण वर्ग संख्या असतात राजाओ, ज्या पूर्ण वर्ग संख्या असतात त्या असतात तुमच्या परिमेय संख्या. कुठल्या असतात? परिमेय संख्या. कुठल्या असतात? परिमेय संख्या. अजून कोणकोणत्या परिमेय संख्या असतात तो टॉपिक शिकवताना आपण तो व्यवस्थित घेऊया त्या ठिकाणी. आता मात्र लक्षात ठेवा, ज्या मी पूर्ण वर्ग संख्याचा गट काढला त्या पूर्ण वर्ग संख्या ज्या त्या पूर्ण वर्ग संख्या कशा बनल्या? तुमच्या परिमेय संख्या असतात त्या ठिकाणी. आता पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या आहेत त्या तुमच्या, त्या पूर्ण वर्ग नसलेल्या सर्व संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात. काय असतात? तुमच्या अपरिमेय संख्या असतात. अपरिमेय संख्या. जर तुम्हाला 2चं वर्गमूळ काढायचं असेल, तुम्ही वर्गमुळात किती लिहिणार? 2. तुम्हाला 3चं वर्गमूळ काढायचं, वर्गमुळात किती लिहिणार? तुमचं 3 लिहिणार. त्याचं वर्गमूळ निघणारच नाही. आणि जर तुम्ही ते कॅल्क्युलेटरवर काढलं, समजा 500-600 रुपयाची कॅल्सी असते बघा, जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट वापरतात. तुम्ही जर त्याच्यावर टाकलं ते काढलं, समजा ते असं निघालं तुमचं. आता हे पुसतो. तुमच्या लक्षात आलं असेल पूर्ण वर्ग संख्या आणि पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या म्हणजे नेमकं काय. क्लिअर करा बा. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघते म्हणा, आणि पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघतच नाही त्याला म्हणा पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या. आणि पूर्ण वर्ग नसलेल्या संख्या ह्या कशा असतात? तुमच्या अपरिमेय असतात. आणि पूर्ण वर्ग ज्या संख्या असतात त्या असतात तुमच्या परिमेय संख्या. क्लिअर? समजा तुम्ही हे कॅल्शियमवर टाकलं असं निघलं तुमचं. √2चं वर्गमूळ काढलं तुमचं असं निघलं 1.2 3 4 5 6 7 8 9 आणि डॉट 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 निघलं. बघा, समजा एखादी संख्या मी घेतली 12 घेतली आणि समजा ह्याचं काय निघलं माहिती आहे का? समजा असं म्हणतोय बरं का मी तुमचं, बघा ह्याचं असं निघलं समजा 0.12 1 2 1 2 1 2 1 2 डॉट 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 निघलं. बघा आता अखंडित दशांश अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार असतात. दशांश अपूर्णांकाचे प्रकार काय असतात माझा? तुमचे खंडित दशांश अपूर्णांक, अखंडित दशांश अपूर्णांक. इथं लिहितो. ही कन्सेप्ट क्लिअर करा मला सांगा. आता बघा इथं दशांश अपूर्णांकाचे पूर्ण प्रकार किती असतात माहिती आहे का? दशांश अपूर्णांकाचे प्रकार किती असतात? दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकाचा पहिला प्रकार असतो तुमचा खंडित. काय असतो? खंडित दशांश अपूर्णांक. दुसरा असतो अखंडित. दुसरा असतो अखंडित. आणि तिसरा असतो अखंडित आवर्ती. अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक. बघा, अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक असतो. अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांकाचे पुन्हा 2 प्रकार पडतात तुमचे. एक शुद्ध आणि एक तुमचा मिश्र. एक शुद्ध आणि तुमचा मिश्र. एक तुमचा शुद्ध अखंडित दशांश अपूर्णांक आणि एक तुमचा मिश्र अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक.
म्हणजे पहिला शुद्ध अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक आणि अखंडित तुमचा दुसरा कुठला मिश्र अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक, असे पुन्हा ते शुद्ध आणि मिश्र असे दोन प्रकार पडतात. ते आपण दशांश अपूर्णांक या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघूया. पण समजा हे खंडित म्हणलंय, आता हे शुद्ध सोडून द्या तिकडं, हे शुद्धच नंतर बघूया आपण त्याला काय करायचं. समजा मी असं दिलं 0.46 असं दिलं आणि समजा मी इथं काय दिलं तुमचं, इथं 0.1 2 3 4 5 6 7 8 डॉट 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 इथं दिलं मी काय माहिती का 4.56 दिलं आणि डॉट डॉट दिलं. आता इथं काय झालं माहिती का, खंडित झालं. खंडित झालं म्हणजे भाग पूर्ण गेला ना, खंड पडला तिथं, याचा अर्थ खंडित आहे. कुठेही तुम्हाला डॉट डॉट दिसत नाहीये पुढं, आहे का तुमचं? नाहीये. इथं तुम्हाला अखंडित दिसते. अखंडित मध्ये काय लक्षात ठेवायचं माहिती का, दशांश चिन्हानंतर कुठल्याही संख्येचं रिपिटेशन होत नाही. दशांश चिन्हानंतर कुठल्याही उजवीकडती दशांश चिन्हानंतर कुठल्याही संख्येचं रिपिटेशन होत नसतं. बघा कुठं झालेलं दिसतं का रिपिटेशन तुम्हाला, 1 2 3 4 5 म्हणजे एखाद्या संख्येचं किंवा एखाद्या अंकाचं रिपिटेशन झालेलं दिसतंय का? नाहीये. तुम्ही खाली आला तर 4.56 ह्याला जर आपल्याला शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार आहे बाबा, 4 पॉईंट काय करणार 56 त्याच्यावरती देणार 12, 56 वर देणार काय आपण 12 देणार. म्हणजे इथं काय आलं तुमचं 4.56 हे अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक आला. मग व्याख्या पण पाठ्यपुस्तकातली तीच म्हणते ना, ज्या संख्येचं दशांश अपूर्णांकात रूप कसं असतं, अखंडित असतं. कसं असतं? अखंडित. खंडित नाहीये, खंडित नाहीये, अखंडित असतं, परंतु आवर्ती नसते. आवर्ती नसते म्हणजे ज्या संख्येचं अखंड आवर्तीमध्ये निघतं म्हणजे बार मध्ये निघतं, रिकरिंग मध्ये निघतं, ते लक्षात ठेवा, संख्या कधीही अपरिमेय संख्या नसते. फक्त ज्या संख्येचं दशांश अपूर्णांकात रूप अखंडितच असतं, फक्त अखंडित लक्षात ठेवा, अखंडित. क्रमांक 2 तुमचा, सॉरी इथं क्रमांक 2 अखंडित असतं, त्यालाच म्हणायचं अपरिमेय संख्या. काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. क्लिअर का रे बाबा? अपरिमेय संख्या म्हणजे क्लिअर का? काही अवघड नाही, लक्षात ठेवा. इथली व्याख्या जाऊ द्या तिकडे बोंबलत. इथं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं, ज्या संख्येचं दशांश अपूर्णांक रूप 3 असतात तुमचे, खंडित, अखंडित आणि अखंडित आवर्ती असतं, ज्याचं फक्त लक्षात ठेवा काय निघतं तुमचं, अखंडित निघतं. काय निघतं? अखंडित निघतं. अखंडित निघतं त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. कारण व्याख्यामध्ये सांगितलंय अखंडित असतं पण आवर्ती नसतं, म्हणजे आवर्ती म्हणजे रिकरिंग तिथं येणार नाहीये. चला क्लिअर करे बाबा. चला क्लिअर करे बाबा. चला जाऊया करे पुढं. चला इथपर्यंत क्लिअर. अपरिमेय संख्या म्हणजे काय. पुढचं आता आपल्याला बघायचं आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या तर हा पॉइंट इतका महत्वाचा आहे ना, तुम्ही मागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काढूनच बघा. तुम्ही जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन काढून बघितले, तुम्हाला मी लिहून देतोय तर लक्षात ठेवा, एक तरी क्वेश्चन तुम्हाला 100% घालणार तिथं. ह्याला सुद्धा IMP 2025 ला बघितलं, 2025 ला सुद्धा तुम्ही पेपर बघा. 2025 च्या पेपरमध्ये त्रिकोणी संख्यावरती प्रश्न विचारला तुम्हाला. मग नेमकं त्रिकोणी संख्या म्हणजे काय, महत्वाचं म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय. दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला, दोन क्रमागत संख्या येत्या आणि दोन क्रमागत संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला किंवा क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज केली तर जी संख्या येते त्याला म्हणायचं असतं तो त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन क्रमागत दोन क्रमागत दोन क्रमागत दोन क्रमागत नैसर्गिक संख्याच्या संख्याच्या गुणाकाराच्या गुणाकाराच्या निमपटीस निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. काय म्हणतात? त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणतात.
आता अजून डिटेलमध्ये आपण त्रिकोणी संख्या सेपरेट बघणारच आहोत, त्यावेळेस अजून तुम्हाला सांगेल. लक्षात ठेवा. आता फक्त आपण प्राथमिक ओळख करून घेतो की त्रिकोणी संख्या म्हणजे काय. दोन क्रमागत तुम्ही नैसर्गिक संख्या घेतल्या, क्रमागत हा शब्द वापरतोय बरं का. 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर 7, 7 नंतर 8, 8 नंतर 9 अशा क्रमागत घेतल्या पाहिजे. 7 घेतली की 8 घेतली पाहिजे, 8 घेतली की 9 घेतली पाहिजे. अशा दोन क्रमागत संख्या घेतल्या आणि त्याचा गुणाकार केला आणि त्याची निमपट केली, त्याला म्हणायचं त्रिकोणी संख्या. म्हणजे त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र जे त्रिकोणी संख्या बरोबर n कंसात n अधिक 1 छेदामध्ये 2 आणि n म्हणजे राजा पाया. काय आला तुमचा n म्हणजे काय आला तुमचा पाया आला. क्लिअर खरे बाबा. त्रिकोणी संख्या म्हणजे काय किंवा क्रमागत नैसर्गिक संख्या घ्या आणि त्यांचा काय करा त्या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत आपल्या त्रिकोणी संख्या पाठच असल्या पाहिजेत. 1 ते 100 पर्यंत पाठ असल्या पाहिजे. मागची लेक्चर तुम्ही युट्यूबवर टाकले, तुम्ही बघून घ्या. तिथं समजा 1 केलं तुम्ही, 1 अधिक 2 केलं, किती आलं रे 3. 3 त्रिकोणी संख्या आली. 1 अधिक 2 अधिक 3 केलं, किती आलं तुमची 6 त्रिकोणी संख्या आली. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केलं, किती आलं तुमचं 6 4 10, 10 आले तुमची 10 त्रिकोणी संख्या आली. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 केलं, किती आलं तुमचं 15 आलं. पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर किती आलं 21 आलं. असं तुम्ही करत जाऊ शकता. 7 ऍड केलं 28 आलं तुमचं, 36 आलं, 45 55 तुमचं 66 आलं, 91 आलं. म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्यांची काय करत गेला त्या ठिकाणी बेरीज करत गेला की तुम्हाला काय मिळत जाते 3 6 10 15 21 त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजे तुम्ही अजून एक व्याख्या तयार करू शकता. क्रमागत नैसर्गिक संख्यांची काय केली तुम्ही बेरीज केली की तुम्हाला काय मिळते त्रिकोणी संख्या मिळते. किंवा दोन क्रमागत कुठल्याही नैसर्गिक संख्या घ्या, त्याचा गुणाकार करा, त्याची निमपट करा, तुम्हाला काय मिळून जाईल त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी n कंसात n + 1 भागिले 2 आणि n बरोबर तुमचा असतो पाया. क्लिअर का रे बाबा इथपर्यंत. क्लिअर का. आणि आता लास्ट आपल्याला बघायचं आहे वास्तव संख्या. काय बघायचं आपल्याला वास्तव संख्या. हे क्लिअर झालं तुमचं. एकच मिनिट. आता आपल्याला बघायचा पुढचा पॉइंट वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे नेमकं काय. चला वास्तव संख्या म्हणजे काय. आता वास्तव संख्या म्हणजे काय लक्षात ठेवायचं. ज्या परिमेय संख्या आहेत तुमच्या अपरिमेय संख्या यांचा जो संख्या समूह बनतो, परिमेय संख्या अपरिमेय संख्या म्हणून जो संख्या समूह बनतो बघा, परिमेय संख्या दिसतंय ना रे फळ्यावरच, परिमेय संख्या व अपरिमेय संख्याचा समूह, अपरिमेय संख्याचा समूह संख्या मिळून जो संख्या समूह बनतो त्यास वास्तव संख्या म्हणायचं. त्यास वास्तव संख्या म्हणतात. वास्तव संख्या म्हणतात. बघा, परिमेय संख्या अपरिमेय संख्या सगळं दोन्ही लक्षात ठेवायचं. काय असतं त्या ठिकाणी वास्तव संख्या असतात. बस एवढं लक्षात ठेवा. वास्तव संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या सगळ्या वास्तव संख्या असतात. विषय संपला त्याचा. चला क्लिअर का रे बाबा इथपर्यंत. क्लिअर का. आपण पहिल्या स्टार्टिंग पासून काय काय बघितलं. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय. पूर्णांक संख्येची डिटेलमध्ये माहिती दिली मी. लक्षात ठेवा. पूर्णांक संख्येची बेरीज कशा पद्धतीने करायची, पूर्णांक संख्येची वजाबाकी कशा पद्धतीने करायची, त्याचं लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचं त्या ठिकाणी. पुन्हा आपण सम संख्या म्हणजे काय बघितलं, विषम संख्या म्हणजे काय बघितलं आपण, मूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय त्या ठिकाणी बघितलं. जोडमूळ झाले की आपण संयुक्त संख्या म्हणजे काय बघितलं. त्यानंतर सहमूळ संख्या म्हणजे काय बघितलं. आज आल्यानंतर आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं. काय काय बघितलं बघा. हे सगळं महत्वाचं आहे बरं का, लक्षात असू द्या. हे सगळं महत्वाचं आहे. पहिलं बघितलं संयुक्त संख्या, कारण ह्याच्या अगोदर मागचे लेक्चर ज्याने बघितलं नसेल त्याने बघून घ्या. मागचे लेक्चर बघितल्याशिवाय पुढचं कळणार नाही. लक्षात एक एक स्टेप वाईज गणितामध्ये एक लेक्चर तुम्ही मिस केलं की पुढचं बघितलं. आता हे सोपं आहे म्हणून ठीक आहे.
पुढचं जर तुम्ही बघितलं तर ते नाही कळणार लक्षात. तुम्हाला गणितामध्ये स्टेप बाय तुम्हाला सगळं गणिताची प्रकरणं बघावी लागतील. एखादा जॉमेट्रीचं प्रकरण शिकवतोय, तुम्ही पहिलं लेक्चर नाही बघितलं आणि तुम्ही सेकंड लेक्चर बघताय, काय फायदा होणार नाही लक्षात ठेवा. तुम्हाला ती कन्सेप्टच क्लिअर, कारण कुठल्याही घटकाची कन्सेप्ट ही पहिल्याच लेक्चरमध्ये असते. टॉपिक सुरुवात करताना त्याच्या बेसिक गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात. त्यामुळे तुम्हाला किती महत्व आहे त्या पेपरचं टीईटी 2026 मध्ये होणार हे त्याच्यावर डिपेंड राहणार लक्षात ठेवा. तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, तर तुम्हाला व्हायचंच नसेल तर नाही केलं तरी चालेल लक्षात ठेवा. त्यामुळे पहिल्यांदा आपण संयुक्त संख्या बघितली. संयुक्त संख्या म्हणजे ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या. किंवा एक खेरीज मूळ संख्या नसलेल्या संख्या ज्या असतात, म्हणजे मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या कशा असतात तुमच्या, संयुक्त संख्या असतात. हे एक बघितलं आपण. 1 ते 100 पर्यंत लक्षात ठेवायचं. संयुक्त संख्या किती आहे तुमच्या, 74. किती आहेत, 74. पुढचं आपण बघितलं सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे दोन संख्या दोन संख्यांचा एक खेरीज कुठलाही दुसरा सामायिक विभाजक नसतो. म्हणजे दोघांमध्ये दोन संख्यामध्ये एकच फक्त लक्षात ठेवा सामायिक विभाजक असतो, त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. किंवा क्रमागत 2 नैसर्गिक संख्या हे एकमेकाच्या सहमूळ संख्या असतात. क्रमागत नैसर्गिक संख्या असतात ते एकमेकाच्या सहमूळ संख्या असतात, हे एक लक्षात ठेवा. पुढे आपण बघितलं गुणाकार व्यस्त संख्या. छेद अंशाला अंश कुठे येतो तुमचा, छेदाला. किंवा 2 परिमेय संख्यांचा गुणाकार किती येतो, 1 येतो. ते एकमेकांच्या काय असतात त्या ठिकाणी व्यस्त संख्या असतात. चला, परिमेय संख्या कळालं. अपरिमेय संख्या म्हणजे काय कळालं, ज्या संख्येचं दशांश अपवर्णांक रूप अखंडित असतं बरं का. फक्त अखंडित हा शब्द वापरतोय, आवर्ती 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 नसतं, हे लक्षात असू द्या. पुढे चला, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, 2 क्रमागत नैसर्गिक संख्या, त्यांची करायचा गुणाकार आणि त्याला भागायचं. 2 म्हणजे निमपट करायची, त्याला म्हणायचं त्रिकोणी संख्या. तर आपल्याला बघायचं काय माहितीये का, थोडस नाही इकडे गेलं ना, ठीक आहे. चला, आपल्याला बघायचंय नैसर्गिक संख्या. दिसतंय का इथं, आपल्याला बघायचंय नैसर्गिक संख्या. आपल्याला बघायचं आता टाईप क्रमांक 1 नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आपलं पहिलं झालंय, ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, त्याला दुसरं नाव आहे मोज संख्या. आपण कुठलाही घटक मोजताना, कुठलाही लक्षात ठेवा घटक मोजू द्या, घरातलं पेन असू द्या, कंपास असू द्या, किंवा तुमचं बेंच असू द्या, हे तुम्हाला काउंट करा सांगितलं. एखादी घटक तुम्हाला काउंट करा सांगितलं तर आपण काउंट करा सांगितल्यानंतर आपण काय शून्य म्हणतो का पाहिजे, 0 1 2 असं नाही, आपण म्हणतो 1 2 3 4 आणि 5. याचा अर्थ 1 पासून सुरुवात करतो, म्हणून त्याला आपण मोज संख्या म्हणतो. त्यामुळे सुरुवात 1 पासून होती, याचा अर्थ त्याला म्हणायचं नैसर्गिक संख्या. क्लिअर करे बाबा. मग त्यामध्ये सांगितलं तुम्हाला सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, तर 1 आहे. आणि सर्वात मोठी तुमची नैसर्गिक संख्या आपण ती सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही, कारण नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत. कशा तुमच्या, अनंत आहेत. त्यावरची आता काय केलं आपण, सगळ्या बेसिक त्रिकोणी संख्येविषयी मी सगळी माहिती सांगितली. म्हणजे त्रिकोणी संख्या असू द्या, नाहीतर तुमची सहमूळ संख्या असू द्या, जोडमूळ संख्या असू द्या, मूळ संख्या असू द्या, आपण सगळे बेसिक त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या. आता आपल्याला स्टेप बाय तुमची नैसर्गिक संख्या म्हणजे काय त्याच्यावरची उदाहरणं असतील, तुमची मूळ संख्या म्हणजे काय त्याच्यावरची उदाहरणं असतील, सम संख्या म्हणजे काय, विषम संख्या त्याच्यावर उदाहरणं, एक स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे. आज आपण बघणार आहे नैसर्गिक संख्या. मग आता नैसर्गिक संख्या सगळ्याला कन्सेप्ट क्लिअर आहे, लक्षात ठेवा आहे ना. मग एकूण बेसिक गोष्टी काय लक्षात ठेवायचं माहिती का, बेसिक थोडंसं लक्ष द्या. बेसिक गोष्टी काय लक्षात ठेवायचं, कधीही लक्षात ठेवा, गणिताचा अभ्यास करताना तुमच्या हातामध्ये पेन आणि तुमच्या समोर वही असली पाहिजे. तुम्ही ते सोडून बघितलं पाहिजे. नुसतं लेक्चर बघता तुम्ही, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. तुम्ही त्याला काहीच अर्थ नाही, लक्षात ठेवा. नुसतं बघितलं आणि कळून उपयोग काय, परीक्षेमध्ये उतरवता आलं पाहिजे तुम्हाला प्रॉपरली, तिथं सोडवता आलं पाहिजे. बेसिक काय लक्षात ठेवायचं, समजा तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या असतील, एकूण नैसर्गिक संख्या काढायची असतील तुम्हाला, बघा, एकूण नैसर्गिक संख्या म्हणतो, बेरीज बोलत नाही मी, एकूण नैसर्गिक संख्या जर तुम्हाला काढायच्या असतील तर राजाओ काय करायचं माहिती का, शेवटची संख्या वजा पहिली संख्या, शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीला सर्वांतर. सर्वांतर म्हणजे काय रे बाबा, सर्वांतर म्हणजे काय माहिती का, त्या दोन नैसर्गिक संख्येमध्ये फरक कितीच आहे, एकचाच फरक असणार तुमचा, बरोबर आहे ना. मग सर्वांतर तुमचं एकच येणार आणि अधिक किती करायचं तुम्ही, 1 करायचं. आता अधिक का 1 करायचं ते सांगतो तुम्हाला. अधिक 1 का करायचं राजाओ, अधिक 1 ह्यासाठी करायचं कारण आपण शेवटच्या संख्येमधून ज्यावेळेस आपण पहिली संख्या वजा करतो, शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या आपण वजा करतो, ती वजा होती ना, तिला पुन्हा ऍड करावं लागेल त्याला, म्हणून आपण अधिक 1 करायचं. सर्वांतर म्हणजे लक्षात ठेवायचं, सर्वांतर म्हणजे काय की
दोन नैसर्गिक संख्येमध्ये फरक कितीच आहे, दोन नैसर्गिक संख्येमध्ये फरक कितीच आहे, त्याला म्हणायचं सर्वांतर. समजा तुम्हाला हेच लक्षात ठेवा ट्रिक आहे ना, ही ट्रिक तुम्हाला सममध्ये पण उपयोगी पडणार आहे, एकूण समसंख्या काढण्यासाठी आणि एकूण तुमच्या विषम संख्या काढण्यासाठी. तिथं मात्र सर्वांतर तुमच्या दोन समसंख्येमध्ये आणि दोन विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो, तिथं सर्वांतर दोन येणार, पण इथं नैसर्गिक संख्येमध्ये सर्वांतर किती येणार, तुमचं एकच येणार त्या ठिकाणी. प्लस तुम्हाला क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची तुम्हाला. आता बघा, क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे. क्रमागत नैसर्गिक संख्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. तर काय करायचं माहिती का, क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना तुम्ही काय लक्षात ठेवायचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला करायचं 2. भागीला किती करायचं, 2 करायचं आणि गुणिले करायचं एकूण संख्या. क्लिअर करे बाबा. ही एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या तुम्हाला. एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीला सर्वांतर अधिक 1 करायचं. आणि जर दिसतंय का, आणि क्रमागत नैसर्गिक संख्येची तुम्हाला बेरीज काढायची असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या, हे वापरा, तुमचं उत्तर निघेल. आता घ्या, आपण पहिला क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. पहिला क्वेश्चन बघा तुमचा काय सांगितलं, 1 पासून 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती विचारली. 1 पासून 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. मग आपल्याला 1 ते 100 पासून आहे ना, क्रमागत 1 पासून आहे, याचा अर्थ आपल्याला माहिती आहे 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या किती आहे तुमच्या, 100. मग एकूण नैसर्गिक संख्या काढण्याची हे वापरायची गरजच काय आपल्याला त्या ठिकाणी. मग आपल्याला पहिली संख्या आपल्याकडे ती 1 आहे, अधिक शेवटची संख्या किती आहे आपल्याकडे, ती 100 आहे. छेदामध्ये 2 केलं, गुणाकारामध्ये एकूण संख्या तुमच्या किती आहे, त्या 100च आहेत. इथं आलं तुमचं 100 आणि किती आलं, 101 आलं. 101 गुणाकारामध्ये 100 भागीला आला तुमचा 2 राजा. 101 ला 2 भाग जात नाही, 100 ला भाग जातो. 100 ला भाग घालवा तुम्ही. इथं आलं बे 1 बे, बे 5 10, बे 0 0. मग राहिलं काय रे तुमचं, राहिलं तुमचं इथं 101. 101 गुणाकारामध्ये 50. मग काय करा, शून्याला थोडंसं साईडला ठेवा आणि गुणाकार करा. 5 1 5 बघा, 5 1 5, पुन्हा 5 0 0, पुन्हा 5 1 5, राहिलेलं इथलं 0. 50 50, 5050, 50 50 आली का चेक करून घ्या. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, 50 50. क्लिअर करे, बघून घ्या, कमेंट करत चला उत्तर. आणि जर कळत असेल तर सांगत पण चला की सर व्यवस्थित कळते. कमेंट करायचा पण ऑप्शन असतो बरं का, तिथं लक्षात ठेवा, नाहीतर विसरून जाचाल. गणित कमेंट करत चला, जर टीचिंग आवडत असेल तर सांगत पण चला. चला बघून घ्या एकदा तुमचं 1 ते 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज कशा पद्धतीने काढली. पहिली संख्या ठेवली मी, शेवटची संख्या ठेवली, भागीला 2 केलं, गुणाकारामध्ये एकूण संख्या 1 पासून 100 पर्यंत 100 संख्या 100 ठेवलं. इथं दोघांनी 100 आणि 1 ऍडिशन केली, 101 आलं, गुणाकारामध्ये 100 घेतला, भागीला 2 केलं, 101 ला 2 भाग जात नाही, 100 ला भाग आला, बे 5 10, बे 0 0, 101 आणि 50 चा गुणाकार केला, 50 50 आला. क्लिअर करे बाबा, जाऊया का पुढं, जाऊया का, चलो आगे. दुसरा क्वेश्चन, 1 पासून 50 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काय. बघा, प्रयत्न करा, वही पेन आपल्याकडे ते असावा. काय सांगितले रे बाबा, खरा माझ्या बरोबर मागं करायचं चला सगळ्यांनी. आता मला सांगा, इथं काय तुमचं 1 आहे, पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या तुमची 50 आहे राजा. छेदामध्ये तुमचं 2 आलं, गुणाकारामध्ये एकूण संख्या 1 पासून 50 पर्यंत 50च आहेत ना. 1 पासून तुमच्या 50 पर्यंत किती संख्या आहे तुमच्या, 50 संख्या आहेत. मग 50 ने किती आलं तुमचं, 51 आलं. 51 गुणाकारामध्ये 50 आलं, छेदामध्ये आलं तुमचं 2 राजा. आता 2 ने 51 ला भाग जात नाही, तर तुम्ही 2 ने 50 ला भाग घालवा. बे 1 बे, बघा, बे 1 बे, बे 2 4, राहिला 1, वरचा 0 10 तयार झाले, बे 5 10. म्हणजे इथं किती आलं तुमचं, 51 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 25 आलं. आता आपल्याला करायचा दोघाचा गुणाकार.
दोघाचा गुणाकार करा. डायरेक्ट 25चा पाडा म्हणता आला पाहिजे आपल्याला. म्हणा 25 एके 25. हातच्याला गेले 2 तुमचे. आता 25 न 5 ला गुणा. 25 5 आले 125 आले म्हणजे 125 आले. 125 मध्ये 2 मिळवले 127 आलं. इथं लिहा 127. 1275. 1275 म्हणजे 1275. 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली 1275. आहे का ऑप्शन मध्ये रे? हा, ऑप्शन चुकले वाटते इथं. ऑप्शन चुकलेले आहेत. खतम. ऑप्शन चुकलेले आहेत. काय मीच चुकलो? एकदा बघा बरं. 51. बे पंचे 10. बे दोन्ही 4. बे पंचे 10. 25 एके 25. हातच्याला 2. बरोबर आहे का रे? कमेंट करत चालला. 51 गुणाकारामध्ये 25. 5 5 5 25. बे एक बे. बे पंचे 10. 5 7 2 1. बरोबर की रे? चला, इथं काहीतरी चुकलं. पर्यायच नाही. खतम. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पर्याय नाही. जाऊ दे, ऑप्शन पशी काय आपलं आपलं उत्तर निघालं बस झालं. चला पुढचा तिसरा प्रश्न. 11 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती विचारली तुम्हाला? 11 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे. 11 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज विचारली. पहिल्यांदा 11 पासून 50 पर्यंत थोंडी पण निघतं बरं का. नसेल तर तुम्ही मगा जे मी दिलेलं आहे हे वापरू शकता. शेवटची संख्या वजा पहिली संख्या सर्वांतर अधिक 1. आता बघा मी वापरतो इथं. आपल्याला एकूण संख्या काढायची आता. एकूण संख्या काढायची आपल्याला. मग एकूण संख्या काढण्यासाठी आपण काय करतो रे राजा? पहिली संख्या आपण काय करतो, सॉरी शेवटची संख्या 50 आहे, वजा 11 करतो, भागीला सर्वांतर 1 आहे, आधी किती करायचं तुम्हाला? 1 करायचं. चला 1 ला काय ह्याच्या व्हॅल्यू नसणार तुमची. इथं घेतला तुमचं 4 झाले, इथं झाले 10. 10 तून 1 गेला राहिला तुमचा 9. 4 मधून 1 गेला तुमचा 39. 39 अधिक 1 केलं किती आलं तुमचं? 40. एकूण संख्या 11 पासून 50 पर्यंत एकूण संख्या किती आल्या तुमच्या? 40 आल्या. आणि असं पण तुमचं तोंडी निघतं, ह्याला काही वापरत बसायची गरज नाही. पण तुम्हाला कळावं की बाबा हे इथं बसतं त्यासाठी. किंवा वेगळंच विचारलं 21 ते 70 पर्यंत तर तुम्हाला ते काउंट नाही करता आलं, किंवा 33 पासून 80 पर्यंत विचारलं ते काउंट नाही करता आलं तुम्हाला, तर तुम्हाला ती शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे मी. मग आपल्या एकूण संख्या भेटल्या किती? 40 भेटल्या. मग आपल्याला काय करायचं आहे? 11 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची राजा. पहिली संख्या 11, शेवटची संख्या तुमची 50 आहे, भागीला करायचंय 2 गुणाकारामध्ये. एकूण संख्या किती आल्या तुमच्या? 40. एकूण संख्या किती आल्या तुमच्या? 40. मग आता काय करा तुम्ही? ऍडिशन करून घ्या. इथं इथं 50 आणि 1 तुमचे 10 आले, 60 60 ने किती आलं तुमचं? 61. 61 गुणाकारामध्ये 40 भागीला आलं तुमचं 2. बे 1 बे, बे 2 4, बे 0 0. 61 गुणाकारामध्ये 20 आलं तुमचं. दोघाचा गुणाकार करून टाका, उत्तर तुम्हाला मिळून जाईल. बे 1 बे, बघा 2 न 1 ला गुण, बे 1 बे, बे सक 12, 122 आलं, वरचा राहिलेला 0, 1220. 11 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली 1220. हा एक ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला बरोबर. 1200 किती आलं तुमचं? 20. चला साधे साधे सिंपल सिंपल. टीईटीला एवढे अवघड क्वेश्चन विचारत नाही, फक्त त्याचा सराव. आणि इथं टीईटी अशी आहे की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे त्या. हे अदर स्पर्धा परीक्षा गणितले वेगळं राहतं, लक्षात. तिथं काय नाही, टेन्शन नसते. इथं मात्र तुमच्या बारक्या बारक्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, नाहीतर निम्यार्थी जिरते इथं परीक्षेत. चला पुढचा कितवा क्वेश्चन आहे तुमचा? हा तिसरा. 4था. 21 ते 60 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता बघा 21 ते 60 पर्यंत विचारले मी तुम्हाला. अगोदर एकूण संख्या काढून घ्या. अगोदर एकूण संख्या काढून घ्या आणि त्यानंतर मग त्यांची बेरीज काढा. एकूण संख्या कशा काढायच्या मग सांगितलं ना मी. एकूण संख्या काढण्यासाठी शेवटची संख्या कुठली रे? 60 वजा पहिली संख्या.
छेदामध्ये सर्वांतर एक, सर्वांतर एक बरं का, दोन नाही घ्यायचं, दोन नाही घ्यायचं, नाहीतर त्या सूत्रात इकडे दोन घ्यायचा, दोन नाही घ्यायचं बाबा, एकूण संख्या काढताना दोन नाही घ्यायचं, सर्वांतर, सर्वांतर म्हणजे दोन नैसर्गिक संख्येमध्ये फरक कितीचा असतो, एकचा, म्हणून ते घ्यायचं तुमचं. आणि अधिक एक करायचं का, ही 21 वजा होते रे, म्हणून ती पुन्हा ऍड करावी लागणार तुमची. मग चला, इथं काय झालं तुमचं, 5 इथं झाले 10, 10तून तुमचा एक गेला आला तुमचा 9, 5तून 2 गेले 3, 39, 39 अधिक एक आलं तुमचं 40. एकूण संख्या किती आली आपल्या, 40 आल्या. एकूण संख्या आपल्याला किती भेटल्या, 40 भेटल्या. आपल्याला विचारले 21 ते 60 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. बेरीज करायची, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2, एकूण संख्या किती आल्या रे, 40. तर 60 आणि तुमचे 20 किती आले, 80, 80 आणि तुमचे किती आलं, 81. 81 गुणाकारामध्ये आलं 40 भागीला 2. 2 ने 81 ला भाग जात नाही, 40 ला घालवून टाका. बे एक बे, बे दोन्ही 4, बे 0 0. 81 गुणाकारामध्ये 20 केलं, दोघांचा गुणाकार करून टाका, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 2 शून्याला तसंच राहते तोपर्यंत. बे एक बे, बे 38 16, 162 वरती एक शून्य देऊन सांगा, 1620. 1620 आहे का, आहे. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर करा, आलं का उत्तर, 1620 बरोबर. म्हणजे आदलं मधलं जरी तुम्हाला विचारलं ना, आदलं मधलं काही विचारू द्या, तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. काही मधलं विचारू द्या, कुठलंही विचारू द्या, काय किती लांबडं विचारू द्या, काढता आलं पाहिजे. पुढचा 5वा क्वेश्चन, पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणते. आपण फक्त नैसर्गिक संख्या बघतोय आणि विचार फक्त नैसर्गिक संख्येविषयी आला पाहिजे, कारण आपण सगळं सेपरेट सेपरेट बघणार, सम वेगळं विषम वेगळं, लक्षात ठेवा, एकत्र भेळ मिसळ नाही आपल्याकडे. पहिल्या 35 नैसर्गिक संख्येची बेरीज, एकूण संख्या काढायची गरजच नाही आपल्याला, का रे बाबा, ऑलरेडी ती म्हणते 35 संख्या येते, पहिले 1 पासून 35 पर्यंत म्हणते. याचा अर्थ पहिली संख्या 1 आली, शेवटची संख्या तुमची किती आली, 35. माझ्या बरोबर सोडवायचं, सगळ्यांनी वही पेन असला पाहिजे आपल्याला. 35 भागीला करायचं आहे 2 राजा, इथं भागीला 2 करावं लागणार बरं का, कारण आपण बेरीज काढतोय. इथं तुम्ही एकूण संख्या काढत नाहीये, आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या किती आहे तुमच्या, 35. 35 आणि एक आलं तुमचं 36, 36 गुणाकारामध्ये आलं 35, भागीला आलं तुमचं 2. तर भाग द्या, बे एक बे, राहिला एक, बे 38 16. आता पाडा पाठ असला पाहिजे, आणि पाडा पाठ नसेल तर आपला गरीबाचा गुणाकार करून टाकायचा, काही प्रॉब्लेम नाही. 18 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 35 आलं. 18 पंचे किती आले रे तुमचं, 90 आलं. हातच्याला गेला 9, खाली राहिला 0, बरोबर. 18 त्रिक किती आलं तुमचं, 54 आलं. 18 त्रिक किती आलं तुमचं, 54 आलं. 18 अधिक 54 आलं, 54 अधिक 9 केलं तुमचं 6, 63, बरोबर का रे, 63. 600 किती आलं तुमचं, 30. 600 किती आलं तुमचं, 30. आहे का ऑप्शन मध्ये 630 रे, आहे. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2. चला, क्लिअर का. 1 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 630. 1 ते 200 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती विचारली तुम्हाला. 1 ते 200 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. पहिली संख्या, संख्या तर आपल्याला माहिती 1 पासून 200 पर्यंत असू द्या, 300 पर्यंत असू द्या, पहिली संख्या एकच येणार तुमची. शेवटची संख्या तुमची काय येणार, त्या ठिकाणी 200 येणार. छेदामध्ये तुमचं 2 आलं, एकूण संख्या तुमच्या राजावर 200 आल्या. 200 आणि किती आलं, 201 आलं तुमचं, बरोबर का रे. गुणाकारामध्ये 200, छेदामध्ये तुमचं 2. बे एक बे, बे 0 0, बे 0 0 आले तुमचे 200. एक गुणाकारामध्ये करायचंय 100, आणि दोघाचा गुणाकार करत बसायचाच नाही. का गुणाकार करायचा आहे, 201 वरती 2 शून्य लावून द्या, म्हणजे तुमचं किती आलं, 20 म्हणजे आपण त्याला म्हणतो 20,100. आलं का बघा, 20,100. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3, 20 ना, बरोबर. ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. चलो, क्लियर, आगे जाएंगे. 91 92 93 डॉट 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 प्लस 140 बरोबर किती, म्हणजे 91 पासून 140 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज काढाय. आदलं मधलं काही विचारू द्या, आपल्याला ते काढता आलं पाहिजे.
झालं का रे? सोडवा चला. पहिल्यांदा एकूण संख्या काढून घ्या. एकूण संख्या काढून घ्यावे लागतील आपल्याला. एकूण संख्या कशा काढायच्या? तसं पण मोजलं तर निघतंच, लक्षात ठेवा. 91 पासून 100 पर्यंत 10 आणि वरचे 40 50 50 आले ना तुमच्या, तरी पण काढून दावतो बरं का तुम्हाला. शेवटची संख्या 140, पहिली संख्या 91 भागीला 1 अधिक 1च रे बाळा, कारण सर्वांतर एकच असणार नैसर्गिक संख्येमध्ये. इथलं 3 घेतलं, इथं 10, 10तून तुमचे 1 गेला, राहिला 9, बरोबर का? 3तून 1 जात नाही, इथं घेतले तुमचे 1, इथं झाले 13, 13तून 9 गेले 4, 49 अधिक 1 किती आलं रे? 50. मग आम्ही तोंडी पण काढलं होतं, किती आलं तुमचं? 50च आलं, बरोबर ना? एकूण संख्या आपल्याकडे ते किती आल्या? 50 आल्या राजा. आपल्याला विचारलेलं काय आहे माहिती का? आपल्याला विचारले 91 पासून 140 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिली संख्या 91 अधिक शेवटची संख्या 140 भागीला करायचंय 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या किती आल्या? 50. 50 येते 50. हे असलं काढत बसतात, सोप्या गोष्टी असतात ते लक्षात ठेवा. पडदेशी तोंडी काढायचं कॅल्क्युलेशन परीक्षेमध्ये 30 क्वेश्चन सोडवताना सुद्धा घाम निघतो, लक्षात ठेवा. प्रत्येक जर एवढे सगळे सहजासहजी सगळे एवढे सोपे क्वेश्चन विचारून मग लक्षात किती टक्के विद्यार्थी नापास होतात त्या ठिकाणी. ते सोपंच वाटतं सगळ्याला, ऍक्च्युली परीक्षेमध्ये बसल्यावर कळतं काय असतं ते. दोघांचे ऍडिशन करा. इथं आलं तुमचं 1, इथं आलं 1, 9 आणि 4 किती आले रे? 13, हातच्याला गेला 1, 1 आणि किती आले? 2, 231 आलं. गुणाकारामध्ये इथं आलं तुमचं 50 भागीला आलं तुमचं 2, बे 2 4 राहिला 1, बे 5 10, 231 गुणाकारामध्ये करायचंय 25, बरोबर का रे? 231 गुणाकारामध्ये करायचंय 25, दोघाचा गुणाकार करून टाका रे राजा. 25 एके 25. ज्याला कळत नाही ना तुम्हाला सांगा, डायरेक्ट 25चा पाडा त्यासाठी करून दावतो बरं का. इथं डायरेक्ट 25चाच पाडा मानायला शिका, सोपा असतो. नसेल तर त्याने साधा आपला गरीबाचा गुणाकार केला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कोणी विचारणार आहे तिथं तू गुणाकार असाच केला आणि तसाच का केला? आपल्याला मी उत्तराला मेळ घालायचं, बस एवढं काम करा. 5 एके 5, 5 त्रिक 15, हातच्या लेख 5 दोन्ही 10, 10 किती आलं? 11, अधिक द्या पुन्हा बे 1 बे, बे त्रिक किती आलं? 6 आणि बे दोन्ही किती आलं? 4 राजा. इथं आलं 5, 5 आणि 2 आले 7, 6 ने आले 7, 4 ने आले 5, बस विषय संपला. 5775, 5775, 5700 किती आलं तुमचं? 75 आलं. आलं का? चेक करून घ्या. त्यामुळे गुणाकार येत नाही, भाकार येत नाही, बेरीज येत नाही, डायरेक्ट पाडापाट नाही, टेन्शन घ्यायचं नाही. सरळ सरळ लक्षात ठेवा, असा गुणाकार केला तरी चालेल. काय आपल्याला ते परीक्षेत कोण बघणार आहे का? आपल्याला उत्तर आल्याशी मतलब आहे. आलं का? चेक करून घ्या. जाऊया का पुढं? क्लिअर होतंय का? समजतंय का? समजत असेल तर कमेंट करत चला किंवा समजतंय. नाहीतर आम्ही नुसतं बडबड करायचो, तुम्ही काहीच रिस्पॉन्स द्यायचं नाही, मग अवघड होऊन जाईल. आम्हाला पण मजा आली पाहिजे शिकवायला. जाऊया का पुढं? 7वं झालं, 8वा. अरे 8वा गायब झाला का? डायरेक्ट 9वा झाला आहे. चला ठीक आहे, 9वा लास्ट क्वेश्चन. चला 8वा म्हणायला 9वा झालाय. खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? बोला चला. खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? उत्तर कमेंट करा. कोणती नाही रे? मला सांगा. नैसर्गिक संख्या विचारले ना तुम्हाला, आता कॅल्क्युलेशन. आपण नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो? नैसर्गिक संख्येची सुरुवातच 1 पासून होते. कुठून होते? 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे त्याची सुरुवात शून्यापासून होतच नाहीये. शून्यापासून पूर्ण संख्येची सुरुवात होती. याचा अर्थ नैसर्गिक संख्या नाही, ती कुठली आहे तुमची? शून्य. कुठली आहे? शून्य. शून्य ही तुमची नैसर्गिक संख्या नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर करा बाबा. आजचा भाग क्लिअर का? एकदा कमेंट करा. समजलं का मी शिकवले व्यवस्थित? जर लेक्चर बघायचं राहिलं असेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ अर्ध्या 1 तासानं तुमचं रेकॉर्डेड येतात, लक्षात ठेवा. तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित बघा, व्यवस्थित नोट्स काढून घ्या त्या ठिकाणी, किंवा जी पीपीटी आहे पीपीटी अपलोड केली जाईल तुमची, आणि तुम्ही ती पीपीटी मध्ये सगळे बघून नोट्स काढा, तिथे व्यवस्थित टॉपिक सोडवा, ते प्रयत्न करा त्या तर तुम्हाला टीईटी मध्ये 100+ मार्क पडतील. तुम्हाला गणितामध्ये जर तुम्हाला 25+ पडायचे असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. जर नाहीत केला तुम्ही नुसतं बघत बसला त्याच्याकडे तर ते काय होणार नाही, खरं सांगतो.
चला क्लिअर करे बाबा, इथपर्यंत क्लिअर का सगळं भाग? ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. आजचा भाग क्लिअर झाला असेल तर आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण म्हणजे राहिलेला भाग पुढचा जो भाग आहे संख्या व संख्येच्या प्रकारामध्ये लेक्चर क्रमांक 3 आपण ते उद्याच्याला बघूया. ठीक आहे, धन्यवाद.